हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो टूल इंजिनिअरिंग म्हणजेच TEN हा सब्जेक्ट. तर बाळांनो टूल इंजिनिअरिंग मध्ये आपण युनिट नंबर 1 मध्ये आहोत. फंडामेंटल्स ऑफ कटिंग टूल्स आपण पाहत आहोत. लास्ट लेक्चरला आपण शियर अँगलचा जो कन्सेप्ट होता तो क्लिअर केला होता. आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत मर्चंट सर्कल डायग्राम. आता मर्चंट सर्कल डायग्राम हा जो कन्सेप्ट आहे हा सुद्धा कटिंग फोर्सेस या कन्सेप्टच्या रिलेटेड आहे. कसा तो कन्सेप्ट पाहिल्यानंतर कळेल. परंतु याला म्हणतात मर्चंट सर्कल डायग्राम. शॉर्ट फॉर्म मध्ये याला म्हणतात MCD म्हणजेच मर्चंट सर्कल डायग्राम. चला तर मग डिटेल मध्ये पाहूया मर्चंट सर्कल डायग्राम. आता कटिंग फोर्सेस जर व्यवस्थित समजून घ्यायचे असतील, वेगवेगळे कटिंग फोर्सेस असतात, त्या कटिंग फोर्सेसला जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर एक सर्कल डायग्राम ड्रॉ केली गेली. एका सायंटिस्टने ती ड्रॉ केली. त्या सायंटिस्टचं नाव होतं मर्चंट, म्हणून त्या सर्कल डायग्रामला नाव पडलं मर्चंट सर्कल डायग्राम फॉर द कटिंग फोर्सेस. यांनी झालं काय की आपण कटिंग टूलच्या माध्यमातून जे कटिंग आपण करत होतो त्याच्या रिलेटेड जे वेगवेगळे कटिंग फोर्सेस होते त्याचे कन्सेप्ट क्लिअर करणं इझी झालं. कसं ते पाहूया. मग मर्चंट सर्कल डायग्राम अँड इट्स यूज. आता आपण जनरली मर्चंट सर्कल डायग्राम जी काढतो ती ऑर्थोगोनल कटिंगला काढतो. आपल्याला माहिती आहे कटिंग प्रोसेस दोन प्रकारच्या असतात, ऑर्थोगोनल कटिंग, ऑब्लिक कटिंग. पण मर्चंट सर्कल डायग्राम ही जनरली ऑर्थोगोनल कटिंग प्रोसेस करता ड्रॉ केली जाते. इन ऑर्थोगोनल कटिंग when the chip flows along the orthogonal plane to the cutting force and its components FC and FCN remain in the orthogonal plane. आता हे सेंटेन्स पाहिल्या समजणार नाही, समजून घ्या. ज्यावेळी आपण ऑर्थोगोनल कटिंगची बात करतो त्यावेळी एक चिप तयार होते. कुठलंही कटिंग केलं की चिप तयार होते. आता या चिपचा जो फ्लो असतो तो पण ऑर्थोगोनल प्लेन मध्ये असतो. जर तुमच्या कटिंग टूलचा फ्लो ह्या डायरेक्शनला आहे तर चिपचा फ्लो ह्या डायरेक्शनला आहे. मग कटिंग टूलचा फ्लो आणि चिपचा फ्लो हे दोघंही ऑर्थोगोनल प्लेन मध्ये असतात, एकमेकांना 90 डिग्री मध्ये फ्लो होतात. कटिंग टूलचा फ्लो जर इकडे होत असेल तर जी चिप डेव्हलप होते त्या चिपचा फ्लो व्हर्टिकल होतो, म्हणजे ऑर्थोगोनल प्लेन मध्ये होतो. देन टू द कटिंग फोर्स जो आहे रिझल्टंट कटिंग फोर्स आणि त्याचे जे काही कॉम्पोनंट आहेत. आता रिझल्टंट कटिंग फोर्सचे कॉम्पोनंट दोन आहे, एक आहे FC, एक आहे FCN. हे दोन्ही कॉम्पोनंट ऑर्थोगोनल प्लेन मध्येच राहतात. तुम्ही मेकॅनिक शिकलेत ना, मग बघा इकडे, चला इकडे बघा. हा तुमचा वर्कपीस आहे, हा तुमचा वर्कपीस आहे. या वर्कपीसवर हा झाला तुमचा कटिंग टूल. हा कटिंग टूल आहे आणि इथून अशी डेव्हलप होणार आहे चिप. ऑर्थोगोनल कटिंग प्लेन मध्ये चिपचा शेप हा असा असतो. ठीक आहे. आता ज्यावेळी या ठिकाणी मी बघा तुमच्या कटिंग टूलचा फ्लो जर इकडे आहे तर चिपचा फ्लो ऑर्थोगोनल प्लेन मध्ये ह्या प्लेनला. मग कटिंग टूलचा फ्लो आणि चिपचा फ्लो बरोबर 90 डिग्रीत आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता कटिंग फोर्स कोणत्या डायरेक्शनला आहे रे? कटिंग टूलचा कटिंग फोर्स या डायरेक्शनला आहे. मग याचे जर तुम्ही ऑर्थोगोनल कॉम्पोनंट डेव्हलप केले तर एक कॉम्पोनंट इकडे असेल, एक कॉम्पोनंट इकडे असेल. त्यातला जो पहिला कॉम्पोनंट आहे त्याला म्हणतात FC आणि जो दुसरा कॉम्पोनंट आहे त्याला म्हणतात FCN आणि हा जो फोर्स याला म्हणतात F. तुम्ही म्हणले सर याला FC का म्हटलं? FC म्हणजे कटिंग टूलचा फोर्स किंवा कटिंग फोर्स, म्हणून याला म्हणायचं FC. ऍक्च्युअली कटिंग फोर्स हा मेन आहे का, कारण ऍक्च्युअली कटिंग टूलचा फ्लो त्या डायरेक्शनला होतो. पण कटिंगची डेप्थ किती असावी याकरता हा पण फोर्स इम्पॉर्टंट आहे. पण हा फोर्स व्हर्टिकल आहे म्हणजे नॉर्मल आहे. नॉर्मल म्हणजे व्हर्टिकल, म्हणून याला म्हणलं कटिंग फोर्स बट नॉर्मल, म्हणजे नॉर्मल कटिंग फोर्स म्हणजे FCN. मग कळाले का हे दोघं ऑर्थोगोनल कॉम्पोनंट आहे का नाही पहा बरं. काय डाऊट आहे फिगर मध्ये? आता मला असं म्हणायचंय की तुम्हाला पहिलं सेंटेन्स आत्ताशी कळाला असेल बाळांनो.
आत्ताशी फर्स्ट सेंटेन्स कळेल पहा तुम्हाला की ऑर्थोगोनल कटिंग मध्ये चिपचा फ्लो आणि कटिंग टूलचा फ्लो हा ऑर्थोगोनल प्लेन मध्ये असतो, म्हणजे कटिंग टूल इकडे फ्लो होतोय तर तुमच्या चिपचा फ्लो व्हर्टिकल होत असतो. आता हा जो कटिंग फोर्स आहे ऍक्च्युली तो रिझल्टंट आहे असं समजा. त्या रिझल्टंटचे जर तुम्ही दोन कॉम्पोनंट डेव्हलप केले तर ते ऑर्थोगोनल कॉम्पोनंट तयार होतात. त्या दोन ऑर्थोगोनल कॉम्पोनंटला म्हणतात FC आणि FCN, आणि हे दोन्ही पण एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. FC आणि FCN एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. पुढे इट इज स्कीमॅटिकली शोइंग द फोर्सेस acting on the workpiece or a continuous chip coming out from the shear zone at a constant speed. हे आम्ही डायग्रामॅटिकली मी तुम्हाला शो करणार आहे. काय डायग्रामॅटिकली शो केलं की जो काही कटिंग फोर्स त्या वर्कपीस वर ऍक्ट होतोय, जो काही कटिंग फोर्स त्या वर्कपीस वर ऍक्ट होतोय त्यामुळे एक कंटिन्युअस चिप बाहेर येते. कंटिन्युअस चिप तिथून बाहेर येते आणि ती चिप कुठून बाहेर येते? शियर झोनच्या बाहेर येते. शियर झोनच्या बाहेर येते ऍट अ कॉन्स्टंट स्पीड. चिप तयार होण्याचा स्पीड हा कॉन्स्टंट आहे, कटिंग स्पीड पण कॉन्स्टंट आहे. दॅट चिप इज ऍपरंटली इन अ स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. आणि तुम्हाला माहिती ती चिप इक्विलिब्रियम स्टेट मध्ये असते, ती बरोबर स्वतःला बॅलन्स करते. या पेजवर काय डाऊट आहे? मी हे सेंटेन्स समजावून सांगणार आहे. आले इथपर्यंत? त्यासाठी तुम्हाला ही फिगर पाहायची बाळांनो. या साईडला दिसतोय तुम्हाला हे बघा, हा आहे तुमचा वर्कपीस. दिस इज युअर चिप, दिस इज युअर चिप. दिसली? हा झाला तुमचा FC, हा झाला तुमचा FCN. आता या ठिकाणी FCN त्यांनी हॉरिझॉन्टल घेतलाय बरं का. व्हर्टिकल घ्या, हॉरिझॉन्टल घ्या, पण हॉरिझॉन्टल घेतलाय त्यांनी, तर आपण पण हॉरिझॉन्टल घेऊ. मी सांगितलं चुकलं नाही, फक्त मी नावं वेगळे दिले. पण दोन कॉम्पोनंट हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल आहेत हे खरंय. एक कॉम्पोनंट हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल आहे. तुम्ही म्हटले सर यांचा एक कॉम्पोनंट इकडे इकडे का चालला? कारण तुमच्या कटिंग टूलचा फ्लो कोण इकडे आहे? कटिंग टूलचा फ्लो कोणत्या डायरेक्शनला आहे? कटिंग टूलचा फ्लो या डायरेक्शनला आहे. कोणत्या? या डायरेक्शनला कटिंग टूलचा फ्लो आहे. म्हणून FC चालला अपोजिट डायरेक्शनला आणि FCN चालला या डायरेक्शनला. FC आणि FCN हे दोघे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, म्हणून यांना म्हणतात ऑर्थोगोनल कॉम्पोनंट. ऑर्थोगोनल कॉम्पोनंट. ओके. जरा ही फिगर अजून चांगल्या पद्धतीने समजावून घेण्यासाठी या फिगरकडे पहा. दिसली फिगर? आता चांगल्या पद्धतीने समजेल पहा ही फिगर. जरा इकडे पहा, हा कटिंग टूल दिसतोय, हा वर्कपीस दिसतोय आणि ही चिप दिसते. दिसले? आता हा झाला तुमचा टूल, हा झाला तुमचा वर्कपीस, हा झाला चिप. आता मला सांगा टूलचा फोर्स कोणत्या डायरेक्शनला आहे? टूलचा फोर्स आहे बघा या डायरेक्शनला आहे. दिसली डायरेक्शन? मग जितका फोर्स तुम्ही अप्लाय केला तिथे येईल सेंटर पॉइंट, आणि कटिंग टूलचा जितका कटिंग फोर्स असेल तेवढा घ्यायचा रेडियस आणि बरोबर सर्कल ड्रॉ करायचा. याला म्हणतात मर्चंट सर्कल डायग्राम. रेडियस कुठून घेतला? इथून तर इथपर्यंत घेतलाय. जेवढी लेंथ, जेवढा तुमचा कटिंग फोर्स असेल तेवढा मर्चंट सर्कलचा रेडियस असेल. सर्कलचा रेडियस कळाला, सर्कल कळाला. आता हा जो काही सर्कल ड्रॉ केलेला आहे, या सर्कलला, या F ला 3 कॉम्पोनंट ड्रॉ केले. किती केले? 2 कॉम्पोनंट ड्रॉ केले. या सर्कलचे 2 कॉम्पोनंट ड्रॉ केले. एक कॉम्पोनंट हे बघा इकडे आला आणि एक कॉम्पोनंट इकडे आला असा. हे 2 कॉम्पोनंट ड्रॉ केलेले आहेत. एक कॉम्पोनंट व्हर्टिकल आहे, त्याला आपण FC म्हणतो. यांनी तर FX घेतलंय, फरक नाही पडत, फक्त आपण FC म्हटलं ते FX म्हणतात. आणि एक कॉम्पोनंट असा हॉरिझॉन्टल फ्लो होतोय, त्याला त्यांनी नाव दिलं FZ, आपण नाव दिलं FCN. नाव बदलले पण कन्सेप्ट तोचे. मग हा जो काही आहे हा रिझल्टंट आहे, आणि हे दोन याचे काय कॉम्पोनंट्स आहेत. याचे कॉम्पोनंट 2 अजून वेगळ्या पद्धतीने निघू शकतात, असे पण निघू शकतात असे. मग हा जो आहे हा FN आहे आणि हा जो आहे हा FS आहे. पण आपण ऑर्थोगोनल कॉम्पोनंटची बात करतोय. मग ऑर्थोगोनल कॉम्पोनंट फक्त हा एक आहे आणि हा एक आहे. दीज आर 2 ऑर्थोगोनल कॉम्पोनंट्स.
हा पण ऑर्थोगोनल कॉम्पोनंट्सच आहे, ते पण तसं काही नाहीये, पण आपण हे कन्सिडर करतो. ठीक आहे, या ठिकाणी जर आपण या साइडने लाईन ड्रॉ केली तर या ठिकाणी त्या लाईनला बरोबर व्हर्टिकल लाईन मारली तर इथं येतो अल्फा. अल्फा म्हणजे कोणता अँगल? रेक अँगल. रेक अँगल म्हणजेच कोणता अँगल? शियर अँगल. मग दिस इज अल्फा मीन्स शियर अँगल. ओके, आता या ठिकाणी दिलं एफ झेड म्हणजे काय? एफ झेड हा ऍक्च्युअली कटिंग फोर्स आहे, कारण जर टूल पुढे जातो कोणत्या डायरेक्शनने? एफ झेड डायरेक्शनने टूल पुढं 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 चाललाय, म्हणजे ऍक्च्युअली कटिंग या डायरेक्शनने होते, म्हणून याला म्हणतात कटिंग फोर्स. कारण कटिंग या डायरेक्शनने होते ना, बघा ना, एरो इकडे, मग याला म्हणतात कटिंग फोर्स. कटिंग फोर्सला त्यांनी नाव दिलं एफ झेड. पुढे आगा एफ एक्स म्हणजे थ्रस्ट फोर्स. पण कटिंग जर पुढं पुढं होतीये तर खाली पण दाबावं लागतं ना थोडस. आपण फक्त पुढे ढकलतो का? नाही, खाली पण थोडस प्रेस करतो. याला म्हणतात थ्रस्ट फोर्स. थ्रस्ट फोर्स हा डाऊनवर्ड साईडला असतो. हा झाला थ्रस्ट फोर्स, तो डाऊनवर्ड साईडला आहे. बघा, थ्रस्ट फोर्स हा डाऊनवर्ड साईडला आहे, पहा दिसतोय. ओके, त्यानंतर येतो बाळांनो शियर फोर्स. हे बघा इथं येतो शियर फोर्स. हा तो शियर फोर्स आहे, दिसला? एफ एन म्हणजे काय? नॉर्मल शियर फोर्स. हा नॉर्मल शियर फोर्स आहे, हा शियर फोर्स आहे. दिस इज कटिंग फोर्स, दिस इज थ्रस्ट फोर्स. आणि कटिंग फोर्स थ्रस्ट फोर्सला आलेला रिझल्टंट म्हणजे अप्लाय केलेला कटिंग फोर्स. अप्लाय केलेला फोर्स, हा अप्लाय केलेला फोर्स आहे, रिझल्टंट फोर्स म्हणतो आपण त्याला. एन म्हणजे कोणता फोर्स आहे? नॉर्मल फोर्स. पी म्हणजे कोणता फोर्स आहे? फ्रिक्शन फोर्स. हा कोणता फोर्स आहे? फ्रिक्शन फोर्स. हा कोणता फोर्स आहे? नॉर्मल फोर्स. हा कोणता फोर्स आहे? रिझल्टंट फोर्स. हा कोणता फोर्स आहे? थ्रस्ट फोर्स. हा कोणता फोर्स आहे या डायरेक्शनला? कटिंग फोर्स. हा कोणता फोर्स आहे? नॉर्मल 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 शियर फोर्स. हा नॉर्मल शियर फोर्स आहे. हा कोणता फोर्स आहे? शियर फोर्स. हा कोणता अँगल आहे? शियर अँगल म्हणजेच रेक अँगल. अशा पद्धतीने बाळांनो हा तयार झाला मर्चंट सर्कल डायग्राम, ज्यामध्ये कटिंग टूलच्या संदर्भात सगळे फोर्स आपण एका सर्कलच्या आतमध्ये ड्रॉ केले, म्हणून याला सर्कल डायग्राम म्हणतात. पण सायंटिस्टने त्याचं नाव दिलं म्हणून मर्चंट सर्कल डायग्राम. मला वाटतं ही फिगर तर जमेल आणि हे पण जमेल. ड्रॉ करून घ्या बाळांनो. चला बाळांनो, इथपर्यंत आले असाल. आता तुम्हाला कन्सेप्ट तर क्लिअर करून दिलाय. आता ही ड्रॉइंग तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये ड्रॉ करायची आहे, तर त्या संदर्भात बाळांनो ही ड्रॉइंग मी तुम्हाला इथे शेअर करत आहे. या ठिकाणी बाळांनो टूल आहे, या ठिकाणी बाळांनो चिप आहे. हा तुमचा मर्चंट सर्कल आहे. हा तुमचा ऍक्च्युअल फोर्स आहे जो अप्लाय केलाय कटिंग टूलवर कटिंग करण्याकरता. याला तुम्ही रेग्युलर रिझल्टंट फोर्स म्हणू शकता. या रिझल्टंट फोर्सचा या साइडने आला फ्रिक्शन फोर्स पी, या साइडने आला नॉर्मल फोर्स एन, या साइडने आला हा थ्रस्ट फोर्स एफ एक्स, या साइडने आला हा बाळांनो तुमचा कटिंग फोर्स एफ झेड, या साइडने आला हा नॉर्मल शियर फोर्स एफ एन, या साइडने आला हा शियर फोर्स. ओके, अशा पद्धतीने. आणि हा पॉइंट आहे आणि यावर याचा रेडियस किती असतो? जितका तुम्ही रिझल्टंट फोर्स अप्लाय करता तो रिझल्टंट फोर्स म्हणजे मर्चंट सर्कलचा रेडियस आहे. इथे समोर डायग्राम आहे, तुम्हाला पीडीएफ शेअर केली जाईल. काय डाऊट असल्यास विचारा, व्यवस्थित फिगर पाहून घ्या. ठीक आहे, अजून सोपी फिगर पाहिजे असेल तर अशी ड्रॉ करू शकता एक्झामला. अजून सोपी फिगर केलेली इथं आहे तुमचं कटिंग टूल आहे, ही चिप आहे, खालचा वर्क पीस आहे. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे हा शियर अँगल दाखवायला विसरू नका, रेक अँगल वर का. आणि अजून एक या ठिकाणी अल्फा म्हणजे फ्रिक्शन अँगल हा आहे बरं का, हा फ्रिक्शन अँगल आहे. या ठिकाणी हा जो बीटा आहे हा तुमचा शियर अँगल आहे. आणि रेक अँगल आणि शियर अँगल सेम असतो म्हणून बीटा आणि अल्फा सेम आहे. हा शियर अँगल म्हणजेच अल्फा म्हणजेच रेक अँगल. आणि तेच इथं फिगर आहे. ती फिगर काढली काय? ही फिगर काढली काय? बघा, हा रिझल्टंट आहे, हा तुमचा रेग्युलर थ्रस्ट फोर्स आहे, हा तुमचा रेग्युलर कटिंग फोर्स आहे, हा तुमचा नॉर्मल शियर फोर्स आहे, हा तुमचा शियर फोर्स आहे, हे तुमचा फ्रिक्शनल फोर्स आहे, हा तुमचा नॉर्मल फोर्स आहे. तेच सगळं इथं पण आहे. आणि इथं ते व्हर्टिकल दाखवलं त्यामुळे अँगल इकडे आलाय पहा,
हा तुमचा रेक अँगल म्हणजेच शियर अँगल आहे बीटा 0. हा इथं इटा म्हटले त्याला, हा तुमचा फ्रिक्शन अँगल आहे. डिनोशन वेगळं होतं, कन्सेप्ट तोच आहे. कोणती फिगर काढा, ती काढा, आयदर ही काढा. लिहून घ्या बाळांनो. मला वाटतं आता कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. हा ही पण काढली तरी बेटर आहे, जी सोपी वाटेल ती काढा. आता आपल्याला पाहायचंय की मर्चंट सर्कलच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने हे जे कटिंग फोर्सेसचे कॉम्पोनंट्स आहेत ते कसे फाइंड आउट करू शकतो. तर मर्चंट सर्कलच्या माध्यमातून काही फॉर्म्युले डेव्हलप केले गेले आणि त्या फॉर्म्युल्याच्या मदतीने कटिंग फोर्सेसचे कॅल्क्युलेशन केले गेले. यावर आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत बाळांनो, जे आपल्याला नेक्स्ट लेक्चरला पाहिजेच आहेत. मग या ठिकाणी शियर फोर्स जर कॅल्क्युलेट करायचा आहे, शियर फोर्स, तर त्याचा फॉर्म्युला आहे सेपरेट. या ठिकाणी नॉर्मल शियर फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे, तर त्याचाही फॉर्म्युला आहे. मग शियर फोर्स प्लस नॉर्मल शियर फोर्स यांची ऍडिशन म्हणजे रिझल्टंट असतो. बरं, शियर फोर्स प्लस नॉर्मल शियर फोर्स यांची ऍडिशन म्हणजे रिझल्टंट फोर्स असतो. रिझल्टंट म्हणजे Fy प्लस Fyn. Fy म्हणजे कोण आहे, फ्रिक्शन फोर्स. Fyn म्हणजे कोण आहे, नॉर्मल फोर्स. शियर फोर्स आणि फ्रिक्शन फोर्स आणि नॉर्मल फोर्स यांची ऍडिशन म्हणजे काय, रिझल्टंट फोर्स. या ठिकाणी तुम्ही जो सर्कल ड्रॉ केला ना, त्या सर्कलचा जो रेडियस आर आहे, तो त्या सर्कलचा जो रेडियस आर आहे, विच इज डायमीटर विच कंटेन ऑल द फोर्सेस कॉम्पोनंट कन्सर्न्ड ॲज द इंटरसेप्ट. तुम्ही आता जो सर्कल पाहिला ना, त्या सर्कलचा हा जो रिझल्टंट फोर्स आहे तो त्या सर्कलचा डायमीटर आहे. ठीक आहे ना. याला याच्या रेडियसला मी आर म्हणतो आणि याच्या डायमीटरला मी डी म्हणतो. डायमीटर म्हणजे रिझल्टंट फोर्स आहे बरं का. आणि इथून इथपर्यंत काय, रेडियस आर. तुम्ही इथंही पाहू शकता, या रिझल्टंट म्हणजे कोण आहे, या सर्कलचा रिझल्टंट म्हणजे या सर्कलचा डायमीटर आहे. तेच इथं सांगितलंय बाळांनो त्यांनी की याच्यामध्ये जो रिझल्टंट आहे तो तुमच्या सर्कलचा डायमीटर आहे. ओके. यामध्ये जे टू सर्कल विथ ज्याच्यामध्ये जे टू सर्कल आपण ड्रॉ करतो विथ देअर फोर्सेस आर कंबाइंड इनटू वन सर्कल हॅव्हिंग ऑल द फोर्सेस कंटेन्ड इन द ॲज शोन इन डायग्राम. याला म्हणतात मर्चंट सर्कल डायग्राम. इकडे बघा, तुम्ही जर बुक मध्ये पाहिलं ना तर दोन वेगवेगळे सर्कल आहे, पण या दोन सर्कलला जर आपण कंबाईन केलं तर एक सर्कल ड्रॉ होतो आणि त्या सर्कलला म्हणतात मर्चंट सर्कल डायग्राम. मग मी काय म्हणतो, या दोन सर्कलला कंबाईन केल्यावर हा सर्कल तयार होतोय ना. मग मी म्हणतो हे दोन सर्कल काढण्याच्या ऐवजी हा सर्कल ड्रॉ करा ना, वेळ वाचेल, कन्सेप्टही क्लिअर होईल, लक्षातही राहील. म्हणून हा सर्कल ड्रॉ करायचा आहे एक्झामला. या सर्कल मध्ये तुम्ही पाहू शकता, हे बघा, शियर फोर्स हा नॉर्मल शियर फोर्स हा एका सर्कल मध्ये दाखवला बरं का. आणि इथं काय केलं, इथं आहे ना तुमचा रेग्युलर तो हा फोर्स तुमचा हा वाला Fx थ्रस्ट फोर्स आणि कटिंग फोर्स. इकडे पहा, इकडे दाखवला थ्रस्ट फोर्स, हा दाखवला कटिंग फोर्स. मग हे एका डायग्राम मध्ये हे एका सर्कल मध्ये दोन्ही सर्कलला मिक्स केलं आणि तयार झाला हा सर्कल. थ्रस्ट फोर्स, कटिंग फोर्स, शियर फोर्स, नॉर्मल शियर फोर्स, फ्रिक्शन फोर्स, नॉर्मल फोर्स, शियर अँगल, रेक अँगल, शियर अँगल म्हणजे सेम, आणि हा फ्रिक्शन अँगल सगळं एकाच सर्कल मध्ये ड्रॉ केलं. म्हणजे त्या दोन सर्कलला कंबाईन केलं आणि एक नवीन सर्कल तयार झाला ज्याचा डायमीटर आहे रिझल्टंट आर, रिझल्टंट एफ, आर म्हणा एफ म्हणा, ज्याचा डायमीटर रिझल्टंट एफ. मग त्या दोन सर्कलला मी कंबाईन करून हा जो नवीन सर्कल ड्रॉ केला याला म्हणतात मर्चंट सर्कल डायग्राम. शॉर्टकट मध्ये म्हणतात MCD. कळालं. मग तुम्हाला माहितीये हा जो नॉर्मल शियर फोर्स आहे आणि हा शियर फोर्स आहे यांचे ऍडिशन म्हणजे रिझल्टंट. हा जो थ्रस्ट फोर्स आहे आणि हा जो कटिंग फोर्स आहे, थ्रस्ट फोर्स आणि कटिंग फोर्स यांची ऍडिशन म्हणजे रिझल्टंट फोर्स. त्यासाठी इथं फॉर्म्युले पण दिले बाळांनो आपल्याला, दिसतंय Fy प्लस Fyn. यांनी डिनोशन वेगळे वापरलेत पण मी फॉर्म्युले लिहून देणार आहे माझ्या हाताने. बरं हे कळालं. मग हे जे सर्कल आपण दोन सर्कल होते या दोन सर्कलचा कंबाईन करून एक जो नवीन सर्कल ड्रॉ केला त्या सर्कलला काय म्हणतात, मर्चंट सर्कल डायग्राम. मर्चंट सर्कल डायग्राम मध्ये आपण काय काय शो केलं ते त्यांनी इथं लिहून दिलंय. मी ऑलरेडी शो केलंय तुम्हाला, आपण ते ऑलरेडी इथं वर लिहिलं होतं बा.
या इथे, म्हणून ते परत काही घ्यायची गरज नाही. ही डायग्राम म्हणजे मर्चंट सर्कलचे 4 मार्क आहेत आणि येतं म्हणजे येतच आहे पेपरला. इम्पॉर्टंट आहे, खूपच इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. त्यामुळे ही डायग्राम पक्की असणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणले सर त्यांनी जर ह्या 2 सर्कलला एकत्र केलं तर त्यांची डायग्राम कशी होईल? हे बघा अशी होईल. इकडे पहा, अशी होईल त्यांची डायग्राम. याच्यात पण तेच आहे जे आपलंय, आपण जे ड्रॉ केलं तेच यांनी ड्रॉ केलेलं आहे. काहीच फरक नाही, फक्त त्यांनी वरून सर्कल काढलाय, आपण खालून काढलाय. पण खालून तो ऍक्युरेट येतो म्हणून खालीच काढा, आपण जसं काढलं तसं. या फिगर करूच नका. आता या ठिकाणी परत तेच रिप्लाय केलंय. या फिगरचं तुम्हाला काहीच घ्यायची गरज नाही. या फिगरचं ही थिअरी सगळी मी एक्सप्लेन केलेली आहे, परत काही करायची गरज नाही. मग आपल्याला जर आलं एक्सप्लेन मर्चंट सर्कल डायग्राम, तर मी म्हणेल इथे जे मी एक्सप्लेन केले ते सेंटेन्सेस, हे 2 फॉर्म्युले आणि त्यानंतर प्रत्येक टर्मचं मिनिंग, डायग्राम आणि हे 2 स्टेटमेंट, एवढं तुम्हाला लिहायचं. कळतंय का? हे 2 स्टेटमेंट लिहायचे तुम्हाला. त्यानंतर बाळांनो ही डायग्राम नाही काढायची, डायरेक्टली ही डायग्राम काढायची, प्रत्येक टर्मचं मिनिंग लिहायचंय. त्यानंतर बाळांनो ही पण तीच डायग्राम आहे. त्यानंतर बाळांनो तुम्हाला हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला लिहायचा आहे. नंतर खाली लिहायचंय ऍक्च्युअली मर्चंट सर्कल डायग्राम कशी तयार केली. द 2 सर्कल कंबाइंड विथ इच अदर विथ देअर फोर्सेस अँड द न्यू वन सर्कल इज क्रिएटेड नोन ॲज मर्चंट सर्कल डायग्राम. आणि प्रत्येक टर्मचं मिनिंग ऑलरेडी लिहिलंय, तुम्हाला ही स्लाइड पाहण्याची सुद्धा गरज नाही. मी फक्त माहिती म्हणून टाकली. हा तो सायंटिस्ट मला तुम्हाला दाखवायचा होता, त्याचं नाव आहे मर्चंट. यांनी हे मर्चंट सर्कल डायग्रामचा कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेला आहे टूल इंजिनिअरिंग मध्ये. म्हणजे कमीत कमी फोर्स मध्ये जास्तीत जास्त इफेक्टिव्ह कटिंग कशी केली जाऊ शकते, त्यासाठी हा सर्कल डायग्रामचा सगळा घाट घातला. लक्षात आलं? काय अवघड आहे? हे नाही लिहायचं. आता मर्चंट सर्कल डायग्राम मी का शिकावा, त्यात काय ऍडव्हान्टेज आहे, काय डिसएडव्हान्टेज आहे पाहू. इझी, क्विक अँड रिझनेबली ॲक्युरेट डिटर्मिनेशन ऑफ सेव्हरल अदर फोर्सेस फ्रॉम फ्यू नोन फोर्सेस. आता मर्चंट सर्कल डायग्राम मध्ये सगळ्या प्रकारच्या फोर्सेसचा विचार केला गेलाय. जर आपल्याला त्यातले काही फोर्स माहित असतील तर राहिलेले फोर्स इझिली कॅल्क्युलेट करता येतात. मग इझिली, क्विकली आणि रिझनेबली जर काही फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायची वेळ आली तर काही फोर्स जर आपल्याला माहित असतील तर राहिलेले फोर्स आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ मर्चंट सर्कल डायग्राम. फ्रिक्शन ॲट चिप टूल इंटरफेस अँड डायनामिक यील्ड शिअर स्ट्रेंथ कॅन बी इझिली डिटरमाइंड. त्या चिप टूलचं, तुमचं जे काही चिप टूल आहे म्हणजे तुमचं जे कटिंग टूल आहे, त्या कटिंग टूलचं वर्कपीस बरोबर होणारं जे फ्रिक्शन आहे ते फ्रिक्शन तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. होणारं फ्रिक्शन तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता विथ द हेल्प ऑफ मर्चंट सर्कल डायग्राम. इक्वेशन रिलेटिंग द डिफरंट फोर्सेस कॅन बी इझिली डिराइव्ड. वेगवेगळे फॉर्म्युल्यासाठी लागतं इक्वेशन आणि ते इक्वेशन साठी करावं लागतं डेरिव्हेशन. मर्चंट सर्कलच्या मदतीने डेरिव्हेशन करून फॉर्म्युले तयार करणं इझी होतं. काय काय ऍडव्हान्टेज आहे की इझी, क्विक आणि रिझनेबली ॲक्युरेट डिटर्मिनेशन ऑफ सेव्हरल फोर्सेस विथ नोन फोर्सेस. जर काही फोर्स आपल्याला माहित असतील तर राहिलेले फोर्स आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. फ्रिक्शन, जर चिप म्हणजे तुमची जी चिप आहे आणि जे कटिंग टूल आहे आणि जे वर्कपीस आहे यांच्यामध्ये जे फ्रिक्शन होतंय ते फ्रिक्शन तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. त्यानंतर जे काही इक्वेशन आहेत, जे काही कटिंग फोर्सेसचे इक्वेशन्स आहेत, ते इक्वेशनचा फॉर्म्युला तुम्ही डिराइव्ह करू शकता विथ द हेल्प ऑफ मर्चंट सर्कल डायग्राम. कळालं का रे ऍडव्हान्टेजेस? आणि शेवटचा टॉपिक येतो लिमिटेशन्स म्हणजे डिसएडव्हान्टेजेस. मर्चंट सर्कल डायग्राम कुठे कमी पडते, कुठे आपण या डायग्रामचा यूज करू शकत नाही. एमसीडी इज व्हॅलिड ओनली फॉर ऑर्थोगोनल कटिंग. मर्चंट सर्कल डायग्राम फक्त ऑर्थोगोनल कटिंग करता व्हॅलिड आहे. ऑब्लिक कटिंग असेल तर तिथं ही डायग्राम काढता येत. मर्चंट सर्कल डायग्राम इज व्हॅलिड ओनली फॉर ऑर्थोगोनल कटिंग. इट इज बेस्ड ऑन द सिंगल शियर प्लेन थेरी. सिंगल शियर प्लेन थेरी जी आहे ना, सिंगल शियर, त्याकरताच एमसीडी डायग्राम चालते. याच्यामध्ये डबल शियर कन्सिडर केलं जात
म्हणून शिअर अँगल एकच आला. याच्यामध्ये फक्त सिंगल शिअर थेरी कन्सिडर केली आहे, डबल शिअर कन्सिडरच केला नाही. इट गिव्स ऍपरंट कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आपल्याला फ्रिक्शनची व्हॅल्यू मिळते पण ऍक्युरेट नाही मिळत, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मिळते. आपल्याला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू मिळते, नो डाऊट मिळते, पण ती ऍक्युरेट नसते, ती अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू असते. इट गिव्स ऍपरंट कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, नॉट ऍक्च्युअल फ्रिक्शन. आपल्याला फ्रिक्शनचा कोएफिशियंट मिळतो पण प्रॅक्टिकल व्हॅल्यू मिळते, ऍक्च्युअल व्हॅल्यू मिळत नाही. फ्रिक्शन ऍट चिप टूल इंटरफेस अँड डायनॅमिक यील्ड शिअर स्ट्रेंथ कॅन बी इझिली डिटरमाइंड. फ्रिक्शन आपण इझिली डिटरमाइन करू शकतो, पण फ्रिक्शनची व्हॅल्यू ऍक्युरेट नसते, ती अप्रॉक्सिमेट असते. मग काय काय बाळांनो, एमसीडी फक्त ऑर्थोगोनल कटिंगला व्हॅलिड आहे. एमसीडी फक्त सिंगल शिअर प्लेन थेरीवर डिपेंड आहे, डबल शिअर कन्सिडर केलेलं नाही. याच्यापासून जी व्हॅल्यू आपल्याला भेटते ती व्हॅल्यू फ्रिक्शनची ऍपरंट व्हॅल्यू असते, ऍक्च्युअल व्हॅल्यू नसते. हे झाले याचे डिसएडव्हान्टेज म्हणजेच लिमिटेशन. या ठिकाणी मर्चंट सर्कल थेरीचा जो कन्सेप्ट आहे तो पूर्ण होतो. याचे काही 2-3 फॉर्म्युले ते लिहून घ्यावेत. चला बाळांनो, आता हे झालेलं आहे, इकडे लक्ष द्या. आता घ्या शिअर प्लेन अँगल फायचा फॉर्म्युला. मी जे फॉर्म्युले देतो तेच फॉर्म्युले लिहा रे बाळांनो, तेच पाठ करा रे बाळांनो, ठीक आहे ना. हे इथं आरटी बरं का, आरटी मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ अल्फा अपॉन 1 मायनस आरटी साइन अल्फा. मला सांगा अल्फा म्हणजे काय रे बाबांनो? अल्फा म्हणजे रेक अँगल, म्हणजे शिअर अँगल. हा शिअर प्लेनचा अँगल आहे, हा रेक अँगल म्हणजे शिअर अँगल आहे अल्फा. आणि आरटी म्हणजे काय माहितीये? आरटी म्हणजे चिप थिकनेस रेशो. ती जी चिप तयार होते ना त्या चिपच्या थिकनेसचा रेशो, चिपच्या थिकनेसचा रेशो म्हणजे आरटी, चिप थिकनेस रेशो. चिप थिकनेस रेशोचा फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आहे? लेंथ ऑफ कट, एलसी म्हणजे लेंथ ऑफ कट, लेंथ ऑफ कट अपॉन टोटल लेंथ ऑफ द चिप. टोटल लेंथ ऑफ द चिप डिवायडेड बाय लेंथ ऑफ कट, यांचा रेशो म्हणजे चिप थिकनेस रेशो. चला, या फॉर्म्युल्यातले सगळे कन्सेप्ट कळाले. हा फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचा आहे. जमेल ना बाळांनो? उद्या यावर प्रॉब्लेम पाहिजेत ना. मग झालं, हे मर्चंट सर्कलचेच प्रॉब्लेम आहेत, म्हणजे शिअर अँगलचेच प्रॉब्लेम आहेत. झालं, ओके. नेक्स्ट, आता पुढे पहा बरं का बाळांनो. पुढे दुसरा फॉर्म्युला आहे, शिअर फोर्सचा फॉर्म्युला आहे. शिअर फोर्सचा फॉर्म्युला आहे बरं का. शिअर फोर्सचा फॉर्म्युला आहे TBK अपॉन साइन फाय. TBK अपॉन साइन फाय. टी म्हणजे काय रे? टी म्हणजे अनकट चिप थिकनेस, न तुटलेल्या चिपची थिकनेस. अनकट चिप थिकनेस म्हणजे टी. बी म्हणजे काय रे बाळांनो? तुमचा जो कट आहे त्या कटची विड्थ, विड्थ ऑफ द कट. के म्हणजे काय रे बाळांनो? के म्हणजे यील्ड स्ट्रेस. यील्ड स्ट्रेस म्हणजे काय असतो? के. के म्हणजे असतो यील्ड स्ट्रेस. बुक मध्ये पाहिल्यावर काही कळत नाही, पण तरी पण व्यवस्थित लिहून घ्या, मी व्यवस्थितच लिहून देतोय. आणि फाय म्हणजे ऑलरेडी काय आहे? शिअर प्लेन अँगल.
जो पहिल्या स्टेपला काढलेला आहे आपण. अशा पद्धतीने बाळांनो आपण काय पाडले, शियर फोर्स फाइंड आउट केला, त्याचा फॉर्म्युला, त्याच्या जे काही व्हॅल्यूज आहेत त्या तिथे पुटअप केल्या आणि शियर फोर्स कॅल्क्युलेट केला. हा शियर फोर्सचा फॉर्म्युला, प्रत्येक टर्मचं मिनिंग. काय डाऊट आहे सेकंड फॉर्म्युल्यात? हा सेकंड फॉर्म्युला आहे जो तुम्हाला पाठ करायचा आहे. आला तिथपर्यंत? तिसरा फॉर्म्युला जो तुम्हाला पाठ करायचा आहे तो आहे रिझल्टंट फोर्सचा. रिझल्टंट फोर्सचा आर चा फॉर्म्युला. रिझल्टंट फोर्स आर चा फॉर्म्युला TBK अपॉन साइन फाय इंटू कॉस ऑफ फाय प्लस बीटा प्लस ए बीटा है, फाय प्लस बीटा माइनस अल्फा. This is the formula for resultant force. बीटा म्हणजे रेक अँगल आहे, अल्फा म्हणजे रेक अँगल म्हणजे शियर अँगल आहे, फाय म्हणजे शियर प्लेनचा अँगल आहे, टी म्हणजे अनकट चिप थिकनेस आहे, बी म्हणजे विड्थ ऑफ कट आहे, के म्हणजे यील्ड स्ट्रेस आहे. दिस इज द फॉर्म्युला ऑफ आर. तुम्ही म्हणले सर बीटाची व्हॅल्यू दिली नसेल तर कशी काढायची? टॅन इनवर्स ऑफ म्यू करायचं. म्यू म्हणजे काय? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. मग टॅन इनवर्स ऑफ म्यू केलं की तुम्हाला बीटाची व्हॅल्यू म्हणजे फ्रिक्शन अँगल येतो. इथे बीटा म्हणजे फ्रिक्शन अँगल घेतलाय त्यांनी. अल्फा म्हणजे रेक अँगल म्हणजेच शियर अँगल आणि हा शियर प्लेनचा अँगल फाय. असे 3 फॉर्म्युले आहेत मर्चंट सर्कल डायग्रामचे, ज्यावर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त कुठलाच तिसरा फॉर्म्युला पाठ करायचा नाही. काय डाऊट आहे? चालेल बाळांनो, तर आज आपण इथे थांबतोय मर्चंट सर्कल डायग्राम बरोबर. नेक्स्ट लेक्चरला याचे प्रॉब्लेम्स पाहू. बाय स्टुडंट्स.